शाश्वत आणि आधुनिक शेतीचा नवोन्मेषी चेहरा श्रीकृष्ण शिंदे. चाकूर तालुक्यातील सुगावचे कृषीभूषण श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतीचे नवे मॉडेल उभे केले आहे. पाणी व्यवस्थापन, मृदा संवर्धन, बहुपीक पद्धती आणि कमी खर्चात अधिक उत्पादन या तत्वांवर त्यांनी उल्लेखनीय प्रयोग केले. व्हर्टिकल मल्टीलेयर क्रॉपिंग सारख्या अभिनव तंत्रज्ञानातून उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्याचा नवा मार्ग त्यांनी दाखवून दिला. विक्रमी उत्पादनासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देत ते नवोन्मेषी शेतकरी आणि प्रभावी मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार आणि इनोव्हेशन फार्मर अवॉर्ड 2025 अशा मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. शाश्वत शेती, नवकल्पना आणि शेतकरी समृद्धीचा आदर्श निर्माण करणाऱ्या श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे यांना एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. मी श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे, राहणार सुगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून मी गेली 20 वर्षे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहे. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी इक्रिशॅट या संस्थेचा SSI सस्टेनेबल शुगरकेन इनिशिएटिव्ह हा प्रोग्रामचं ट्रेनिंग घेऊन मी महाराष्ट्रभर आणि लातूरमधील KVKच्या साह्याने मी बर्ड स्कूप मशीन तयार केली व त्याद्वारे महाराष्ट्रात कमीत कमी बियाणे, कमीत कमी श्रम व कमीत कमी जागेचा वापर करून प्रिसिजन फार्मिंगद्वारे आपल्या शेतीमध्ये जे 3.5 टन एकरी बियाणं लागणार होते त्यामध्ये कमीत कमी बियाणं वापरून फक्त 52 किलो बी वापरून मी ह्या ऊसाची लागवड महाराष्ट्रभर केली. त्यानंतर मी इक्रिशॅटच्या सहकार्याने हायब्रिड सीड प्रोडक्शन करून मी त्यामध्ये एकरी 50 क्विंटल हेक्टरी उत्पादन काढलेले आहे. माझ्या सस्टेनेबल शुगरकेन इनिशिएटिव्हमध्ये VMLC नावाची एक प्रणाली आहे. त्यात व्हर्टिकल मल्टीलेयर क्रॉपिंग असा एक पॅटर्न आहे. त्यामध्ये SSI ह्या पद्धतीमध्ये ऊसामध्ये ऊसाकडच्या पूर्वेकडील बाजूला लसूण लावला जातो व पश्चिमेकडील बाजूला कांदे लावला जातात व उर्वरित बेडवर गहू केला जातो. अशा प्रकारे 1 एकर मधून मी कमीत कमी 5 लाखाचा आंतरपिकामधून पीक काढतो. आणि पंतप्रधानाची जी प्रणाम नावाची योजना आहे त्यात रासायनिक खताचा कमीत कमी वापर करून शेतीला शाश्वत आणि सुपीक बनवण्यासाठी जो हा प्रणाम प्रोग्राम आहे त्यामध्ये माझा हातखंड आहे. आणि विशेष म्हणजे रासायनिक खताचा जवळजवळ 0 वापर केला जातो. आणि दुसरीच एक सेंट्रल गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे गोबरधन म्हणून, आणि त्यामध्ये आपल्या स्लरी पासून जे काही उत्पन्न होणारा जो सुपीक असा जो खात असतो, ऑर्गॅनिक मॅटर असतो, तोही मी शेतीला दिला जातो. आणि मी श्रीराम DCM जी इंदोर स्थित जी कंपनी आहे तिच्या मार्फत मी माझ्याकडे मल्टी लोकेशन ट्रायल प्लॉट घेतो. त्या मल्टी लोकेशन ट्रायल मधून जे काही जो डाटा उपलब्ध होतो तो मी त्या संस्थेला दिला जातो. त्यानंतर स्ट्रिप ट्रायल केलं जातं, त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन दिले जातात आणि अशा प्रकारे माझ्या शेतातून ती व्हरायटी रिलीज होते. ह्या सगळ्या शेतीमध्ये मी केलेला दुसरी एक माझी टेक्नॉलॉजी आहे लिझा टेक्नॉलॉजी, म्हणजे लो एक्सटर्नल इनपुट सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. मी बाह्य म्हणजे जे काही निविष्ठा लागतात ते जास्तीत मी न आणण्याचाच प्रयत्न करतो. आणि मी माझ्या मानव चलवीत लोकल फॅब्रिकेटरच्या सहाय्याने काही टूल्स बनवलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून महाराष्ट्र शासनानं मला या वर्षी इस्रायलच्या दौऱ्यावर पाठवलं होतं. माझ्या ह्या कार्याची दखल घेऊन ICRA ने मला इनोव्हेटिव्ह फार्मर हा अवॉर्ड दिलेला आहे. आणि 1 जुलैला महाराष्ट्र शासनाला मला कृषीभूषण या पुरस्कारानं गौरव केलेला आहे. या सगळ्या माझ्या ह्या सगळ्या शेतीतल्या प्रयोगाची दखल घेऊन एकमतची डिजिटल टीम येऊन माझ्या ह्या कार्याची दखल घेतल्यामुळे मी एकमत डिजिटल टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.